शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेवग्याच्या शेंगा, एक चिरलेला कांदा, एक चिरलेला टोमॅटो, लसूण, एक हिरवी मिरची, पुरेसं पाणी, काळी मिरपूड, चिली फ्लेक्स, पिझ्झा सीझनिंग, चवीनुसार मीठ. शेवग्याच्या शेंगांना अशा प्रकारे काप देत शेंगा, कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची हे मिश्रण एकत्र शिजवून घ्यायचं. आता पाणी वेगळं काढत बाकी जिन्नस वाटून घ्यायचे आणि हे मिश्रण गाळून घेत शिजवायचं. यात मिरपूड, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि याला उकळी काढायची. झालं आपलं शेवग्याच्या शेंगांचं सूप तयार. शेवग्याच्या शेंगांचं सूप कसं बनवायचं अतिशय सोप्या पद्धतीने, कारण बऱ्याच जणांना शेवग्याची आमटी खायला नाही आवडत किंवा डाळ वरण खायला नाही आवडत, तर या पद्धतीने सूप तुम्ही तयार करू शकता. अतिशय रुचकर, पौष्टिक, जबरदस्त लागतं. कॅल्शियम युक्त असतो शेवगा. सगळ्यात आधी काय करायचं, भली मोठी अशी शेवग्याची शेंग घ्यायची, शक्यतो अशी टपोरी बघून घ्यायची, जेणेकरून ही शिजली की त्यामध्ये गर भरपूर निघेल. आता सुरीने हलकीशी कट करायची, थ्रूआउट कट करायची गरज नाही. जितकं शक्य असेल तितके याचं असं साल ओढून काढायचं. आता याच पद्धतीने ज्या साईडने साल निघालंय ती साईड वर घ्यायची आणि हे कट करायचं. पुन्हा साल काढत घ्यायची आणि ही निघालेली साल पण ही काढूयात. चला तर मग आता काय करायचं, पुढे या सगळ्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या कुकरमध्ये. 2 शेवग्याच्या शेंगा मी इथे घेतलेल्या आहेत. यामध्ये एक कांदा घालायचा, एक टोमॅटो, एक लसूण पाकळी आणि एक हिरवी मिरची. पुरेसं पाणी घालायचं आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं वाफवून घेऊ शकता, शिट्टी न काढता. किंवा शिट्टी काढायची असेल तर मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून घ्या. आता हे शेवग्याच्या शेंगा आहेत या छान शिजवून घेतल्यात. वाह, तुम्ही बघू शकाल मस्त शिजलेल्या आहेत, हलक्याशा थंड देखील झालेल्या आहेत. आतपर्यंत हे छान शिजलं गेलंय. आता हे जे पाणी आहे सूप मधलं, हे पाणी एका कढईमध्ये काढून घेऊ. शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो आणि हे सगळं आहे हे मिक्सरमध्ये याची छान पेस्ट तयार करून घेऊयात. आता हे शिजलेल्या शेंगा, टोमॅटो, लसूण हे सगळं एकत्र मिक्सरमध्ये घालूयात. आता हे प्युरी होण्यासाठी मदत व्हावी म्हणून हे जे पाणी आहे ज्यामध्ये आपण शेंगा शिजवून घेतल्या, हे पाणी यामध्ये घालूयात आणि याची जितकी शक्य असेल तितकी फाईन पेस्ट किंवा प्युरी तयार करून घेऊयात. आता ही तयार सूपची प्युरी इथे जे आपण स्टॉकचं पाणी ठेवलंय यामध्येच पूर्ण आपण स्ट्रेन करून घेऊयात. म्हणजे जो चोथा आहे तो सगळा निघून जाईल आणि सूप फक्त यामध्ये किंवा गर खाली पडेल. आता गॅस सुरू करायचा आणि यावर ही कढई ठेवायची. यामध्ये चवीनुसार घालायचं मिरपूड, मसाले तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता, पण हिरवी मिरची, लसूण घातलाय त्याची चव खूप छान उतरते या सूप मध्ये. मस्त. आता यामध्ये घालूयात थोडेसे चिली फ्लेक्स, अगदी ऑप्शनल आहे, आणि मिक्स्ड हर्ब्स किंवा पिझ्झा सीझनिंग, पिझ्झा बर्गर घरी ऑर्डर केल्यावर जे येतं ना मसाला, तो मसाला, आणि चवीपुरतं मीठ. आणि या सूपला आता काढूयात एक मस्त अशी उकळी. यामध्ये कॉर्नफ्लॉवर, कॉर्नस्टार्च काहीच घालायची गरज नाही. तुम्ही बघू शकाल हे ऑलरेडी याची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. अगदीच लागलं तर थोडी हळद रंग सुंदर यावा म्हणून घालू शकता, पण मी नाही घालणार. चला, सूपला मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता गॅस करते बंद आणि हे गरमागरम सूप असंच तुम्ही पिऊ शकता. खूप रुचकर लागतं, चवदार लागतं आणि मुख्य म्हणजे पौष्टिक आहे. आता जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणतो ना की पौष्टिक आहे, तेव्हा असा खूप आपला गैरसमज असतो की ते रोज उठून प्यायला पाहिजे, पण असं नाही. जेव्हा पौष्टिक आहार किंवा पौष्टिक जीवनशैली तुम्हाला स्वीकारायची आहे, तेव्हा महिन्यातून 3 ते 4 वेळा याचा समावेश, म्हणजे आठवड्यातून एकदा तरी शेवग्याच्या शेंगांचं सूप करून तुम्ही पिऊ शकता, जे पौष्टिक आहे. मग एक दिवस लाल भोपळ्याचं सूप, एक दिवस पडवळाचं सूप, कोहळ्याचं सूप, असे वेगवेगळे पौष्टिक सूपचे प्रकार तुम्ही करून बघू शकता.